नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी इन्स्पेक्टर साहेबांना प्रश्न विचारत म्हणतात, मी आता तुम्हाला 2 महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहे. त्यातला पहिला प्रश्न, एक तर दारूच्या बॉटल सापडल्या त्या 2 होत्या की 3? तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात 3 बॉटल होत्या. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी विचारतात, मग त्या भरलेल्या होत्या की पियालेल्या असाव्यात? तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात त्या मनोज वर्तक यांनी प्यायलेल्या असाव्यात. तर त्यावर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी सिद्ध करत म्हणतात मनोज वर्तक यांच्या गाडीमध्ये दारूच्या बॉटल्स सापडल्या त्या भरलेल्या नव्हत्या. जेव्हा पोलिसांनी त्यांना पकडलं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की मनोज वर्तक यांच्या अंगाला संपूर्ण दारूचा वास येत आहे, कारण त्यांनी दारूचं सेवन केलं होतं. तर इन्स्पेक्टर साहेब, आता मला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या की देवळात जो प्रसाद खाल्ल्यानंतर त्यांना काही पुढचं आठवत नाही असं ते म्हणतायत. एवढंच नाही तर ते म्हणतात की मी बेशुद्ध पडलो होतो. मग याचा तुम्ही काही तपास केला का? तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, होय, या गोष्टीचा आम्ही शोध घेतला, पण अशी कोणतीही व्यक्ती तिथे सापडलीच नाही. प्रसाद खाल्ल्यामुळे हे घडलं असं म्हणताही येणार नाही, कारण त्या दिवशी मंदिरामध्ये अशी कोणतीही घटना घडली नाही. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात की अत्यंत महत्त्वाची माहिती इन्स्पेक्टर पाटील साहेब यांनी दिलेली आहे. 3 साक्षीदार, वैद्यकीय रिपोर्ट, त्या अंतर्गत दारूचं प्रमाण आणि ज्या रस्त्यावर अरविंद राजाध्यक्ष यांचा ॲक्सिडेंट झाला त्याच रस्त्यावरून मनोज वर्तक यांची गाडी गेली होती आणि त्याच गाडीने तो अपघात झाला आहे. ती गाडी मनोज वर्तक यांचीच आहे. या केसमधील साक्षीदार यांच्यावरून आणि अल्कोहोलचे प्रमाण होतं त्यावरून असं पुराव्यानिशी सिद्ध होत आहे की मनोज वर्तक यांनीच ते ॲक्सिडेंट घडवून आणलं. मात्र मनोज वर्तक यांच्या बाजूने एकही पुरावा नाही की जो सिद्ध करू शकेल की ती गाडी मनोज वर्तक यांची नव्हती. तर एवढंच नाही की हेही सिद्ध करू शकत नाही की ती गाडी मनोज वर्तक चालवतच नव्हते. म्हणूनच मी कोर्टाला विनंती करते की मनोज वर्तक यांना जास्तीत जास्त कस्टडी व्हावी आणि त्यांच्याजवळून कबूल करून घेण्यात यावं की हे ॲक्सिडेंट त्यांनीच केलं आहे. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी जज साहेबांना म्हणतात, तुम्ही बघतच असाल की राजाध्यक्ष कुटुंबावर केवढं मोठं संकट कोसळलं आहे आणि ते फक्त ह्या एका माणसामुळे. त्यामुळे या माणसाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशीच मी पुन्हा कोर्टाजवळ विनंती करते. हे ऐकताच लीना वहिनी मात्र हादरून गेलेले असतात. तर जज साहेब आपला निकाल देत म्हणतात की मनोज वर्तक यांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात येत आहे. त्यानंतर हे कोर्ट पुन्हा एकदा निकालासाठी जमेल आणि पुन्हा एकदा त्यांच्याविषयीचा निकाल देण्यात येईल. आणि हे ऐकल्यामुळे रेश्मा मात्र खूप खुश झालेली असते. तर त्यानंतर पोलीस साहेब हे मनोज वर्तक यांना कस्टडीसाठी घेऊन जातात. आपण केस जिंकलो या गोष्टीने ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी खूप खुश झालेले असतात. तर त्यानंतर आनंदी घरी जायला निघालेली असते. तर लीनावहिनी आनंदीला म्हणते, आनंदी, आज तर तू खूप खुश झाली असशील ना गं? तुला बरं वाटत असेल ना? तुझ्या मनाला शांतीही मिळाली असेल ना? तर आनंदी ही लीनावहिनीकडे पाहतच बसते. तर लीनावहिनी आनंदीला म्हणतात, तुझ्या भावाने तुझी कधी साथच दिली नाही. ते नेहमी तुझ्या विरोधातच होते. एवढंच नाही तर त्यांनी तुला घराबाहेर काढलं, तुला कधी समजूनही घेतलं नाही आणि म्हणूनच आज तू त्यांच्या विरोधात उभी राहिलीस ना? आनंदी म्हणते, असं नाही आहे वहिनी. तर लीना वहिनी म्हणतात, असं नाही तर कसं आहे का आनंदी? अगं असंच आहे. अगं तुझी दादा, वहिनी, एवढंच नाही तर तू सानूचा पण विचार केला नाहीस. भर कोर्टात तुझी सासू तुझ्या भावाला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी विनंती करत होती आणि तू फक्त बघत होतीस, तू काहीच बोलू शकली नाहीस. तर आनंदी म्हणते, अहो वहिनी माझं ऐकून घ्या. लीना वहिनी म्हणतात, नाही, तुझं काय ऐकून घेऊ गं? आणि आता तू तर मला वहिनी म्हणूच नकोस. आणि सार्थक सर, तुम्हाला तर मी रिक्वेस्ट केली होती, हातही जोडले होते, पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. पण राहून देत, तुम्ही ऐकलत नाही त्याचं मला नाही वाईट वाटलं, कारण तुम्ही तर आमच्यासाठी परकेच आहात. पण आमची असणारी आनंदी, तू तर आमची होतीस ना गं? पण तू पण शेवटी परकीच झालीस माझ्यासाठी. अगं आजपर्यंत मी नणंद म्हणून तुझ्याशी कधीच वागली नाही. नेहमी एक मैत्रीण म्हणूनच तुला समजून घेत आली. पण आता नाही. आता ना मी तुझी नणंद ना तुझी मैत्रीण. आता तुझा आणि माझा संबंध काहीच नाही. तुझा आणि माझा संबंध कायम संपला आहे. लीनावहिनीचं हे बोलणं ऐकून आनंदीला खूप वाईट वाटतं. आनंदी ही लीनावहिनीकडे पाहतच बसते. तर त्यानंतर मालतीताई लीनावहिनीला समजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र लीनावहिनी मालतीताईंचं काही ऐकून घेत नाहीत आणि म्हणतात, आई घरीच चला. असं म्हणून मालतीताईंचा हात पकडतात आणि त्यांना घरी घेऊन जातात. मात्र हे सगळं पाहून आणि हे सगळं घडल्यामुळे आनंदीला या सगळ्या गोष्टीचा खूप धक्का बसलेला असतो. मात्र हे सगळं मागून रेश्माने ऐकलेलं असतं आणि त्या गोष्टीचा रेश्माला आनंद होतो. त्यानंतर सुधाताई घरी येतात आणि सर्वांना मनोजला कस्टडी झाली हे सांगतात. शलाका खुश होत म्हणते, काय सांगतेस काकू, त्या मनोजला शिक्षा झाली? तर तेवढ्यातच केदार म्हणतो, याला शिक्षा म्हणता येणार नाही, फक्त पोलीस कस्टडी झाली आहे. तर शलाका म्हणते, हो पण आपण अर्धी लढाई तर जिंकलोच ना.
तर सुधाताई म्हणतात, हो शलाका अगदी बरोबर म्हणते आहे. आता आपण अर्धी लढाई जिंकलोच आहोत. आता लवकरात लवकर त्या मनोजला जास्तीत जास्त आणि मोठी शिक्षा होईल आणि यांच्या आत्मेला थोडी तरी शांतता मिळेल. तर केदार मनाशीच म्हणतो, तसं झालं तर बरंच होईल, नाहीतर मलाच खडी फोडायला जावं लागेल. या गोष्टीनेच केदार मात्र घाबरून गेलेला असतो. तर रुंदा काकू कसला तरी विचार करत असतात आणि त्याचवेळी सुधाताई विचारतात, काय झालंय रुंदा, तू कसला विचार करतेस? तर रुंदा काकू म्हणतात, अगं मला तर विशेष वाटते आहे की एवढं काही लीना आनंदीला बोलली. तर सुधाताई बोलतात, हो ना, तिने तर आनंदीलाच दोषी धरला आहे. तिला वाटत आहे की आनंदीने केस मागे घ्यायला हवी होती. तर शलाका म्हणते, अशी कशी आपण केस मागे घेणार, एवढं मोठं संकट कोसळले आपल्यावर. तर रुंदा काकू म्हणू लागतात, हो ना, आता माझ्याप्रमाणे सुधाचंही कुंकू पुसलं गेलं, माझ्याप्रमाणे तेही विधवा झाली आहे आणि हे सगळं काही त्यांच्याच घरातून केलं आहे म्हटल्यावर आपण कशी केस मागे घेणार नाही. काही झालं तरी भाऊजींच्या आत्म्याला शांतीही मिळायलाच हवी. तर सुधाताई म्हणतात, अगं आता एक काम करशील का रुंदा, आता घरात काहीतरी गोडाधोडाचं बनव, कारण हे जाऊन आज 13 दिवस झाले आहेत आणि तसंही त्यांच्या गुन्हेगाराला तर शिक्षा मिळालीच आहे, म्हणजे त्यांच्या आत्म्याला थोडी तरी शांती मिळेलच ना. तर रुंदा काकू म्हणतात, हो हो, चला शलाका आणि केदारराव मला मदत करायला लागा. आता लवकरात लवकर त्या मनोजला फाशीची शिक्षा व्हावी एवढीच देवाजवळ प्रार्थना करावी. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आनंदी खूप रडत असते आणि त्याचवेळी सार्थक तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. आनंदी म्हणते, सर मी एवढी वाईट आहे का हो, उगाच माझं नाव अण्णांनी आनंदी ठेवलं, कारण मी कधीच कोणाला आनंद दिलाच नाही. त्यापेक्षा मी मेले असते ना तर खरंच बरं झालं असतं. हे ऐकताच सार्थकला खूप राग येतो. सार्थक म्हणतो, आनंदी तुम्ही हे काय बोलताय, अहो तुम्ही जर मेलात तर मी काय करणार आहे, तुमच्याशिवाय मी जगूही शकत नाही. आणि हो, तुम्ही गेलात तर मला ते सहनही झालं नसतं. तुम्ही असं प्लीज बोलू नका. आनंदी म्हणते, मग काय करू सर, बघा ना माझी अवस्था काय आहे. सार्थक म्हणतो, ते राहून देत, पण तुम्ही अगोदर शपथ घ्या की तुम्ही असं कधीच बोलणार नाही आहात. तर आनंदी ही शपथ घेत म्हणते, सर मी यापुढे असं कधीच बोलणार नाही. तर आनंदी म्हणते, सर पण लीनावहिनी बघा ना, ती तर माझी एक चांगली मैत्रीण होती, पण आता तिचं बोलणं मला खरंच सहन नाही झालं आहे. तर सार्थक म्हणतो, हो मला माहिती आहे, पण असं बोलणं म्हणून आपले संबंध संपतात का? अहो आपला इतक्या वर्षांचा संबंध होतो. ज्याप्रमाणे तुम्हाला त्रास होत आहे तसाच लीनावहिनींनाही त्रास होत असणार. त्या रागाच्या भरात बोलल्या आहेत, पण ज्यावेळी मनोजदादा निर्दोष सुटतील तेव्हा लीनावहिनी स्वतः येऊन तुझी माफी मागतील आणि त्यांची खात्री पटेल की तुम्ही यात काहीच केलं नव्हतं. माझी खात्री आहे सगळं काही नीट होणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर दुसरीकडे लीनावहिनी खूप रडत असते आणि त्याचवेळी हे अण्णा पाहतात आणि अण्णा लीनावहिनीला म्हणतात, लीना अगं तू आज कोर्टामध्ये हे काय केलंस, तू आनंदीला असं बोलायला नको होतंस. तर लीनावहिनी अण्णांना म्हणते, अण्णा मला बघवलं नाही, आनंदी माझी चांगली मैत्रीण होती, नेहमीच मी तिची बाजू घेऊन यांच्यासोबत भांडत राहिली, पण आज तर ती आमच्या विरोधात होती. अण्णा तिने एकदा तरी आमची बाजू समजून घ्यायला हवी होती ना. तर अण्णा म्हणतात, अगं लीना तू सुद्धा आनंदीची बाजू समजून घे ना, तिच्यासाठी तिचं सासर आणि माहेर, मग ती तरी काय करणार ना. तर लीनावहिनी म्हणते, मला तर आता तिच्याविषयी काहीच वाटत नाही, कारण तिला मी फक्त एवढंच म्हटलं होतं की तू केस मागे घे. तिने केस मागे घेतली असती तर काय झालं असतं अण्णा. तर अण्णा म्हणतात, अगं केस मागे घेणं हे आनंदीच्या हातात नाहीच आहे. तर लीनावहिनी म्हणतात, बस झालं अण्णा, आता या घरात जर मी राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर यापुढे या घरामध्ये आनंदीचा विषय काढू नका. मला आनंदीचा विषय या घरामध्ये नको आहे. हे ऐकताच अण्णांनाही धक्का बसतो. तर लीनावहिनी रागानेच निघून जातात. लीनावहिनीच्या बोलण्याचं अण्णांनाही खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्याचवेळी मालतीताई अण्णांना म्हणतात, अहो तुम्ही काळजी करू नका, जे घडलं ते मी स्वतःहून पाहिलं आहे, त्यामुळे यात ना आनंदीची चूक ना लीनाची चूक आहे. यात चूक आहे ती तुम्ही म्हणता तशी परिस्थितीची. यात आनंदीला ज्याप्रमाणे वाईट वाटलं तसं लीनालाही वाईट वाटलंच आहे. तुम्ही काळजी करू नका. तर अण्णा म्हणतात, कशी ग काळजी करू नको, या घराची परिस्थिती काय झाली आहे बघ ना. अण्णा हे देवाला विचारतात, देवा हे सगळं काय चाललं आहे, तुला कसंच काही वाटत नाही, तू सगळ्या बाजूने मार्ग कशामुळे बंद केलेस. अण्णा खूप रडत असतात आणि देवाचा धावा करू लागतात आणि हे सगळं पाहून मालतीताईंनाही खूप वाईट वाटत असतं. तर मालतीताई अण्णांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे राजाध्यक्षांच्या घरी शलाका आणि रुंदा काकूने अगदी पंचपक्वानं बनवलेली असतात व शलाका काकूला म्हणते, काकू बघ काय काय बनवलं आहे. तर केदार म्हणतो, अगदी पंचपक्वानच बनवली आहेत तुम्ही. तर रुंदा काकू शलाकाला विचारतात, अगं पण प्रमुख पाहुणे कुठे आहेत. तर शलाका म्हणते, हो मी बोलवलं आहे, येतच असेल. आणि त्याचवेळी आनंदी येते. तर शलाका ही आनंदीच्या हाताला धरते आणि आनंदीला खुर्चीवर बसवत म्हणते, अगं आनंदी बघ आपण काय काय बनवलं आहे. मात्र ते सगळं पाहून आनंदीला खूप वाईट वाटतं. आनंदी ही सुधाताईंना विचारते, आई हे काय आहे. तर सुधाताई म्हणतात, अगं यांना जाऊन 13 दिवस झालेत, मग घरात गोडाचं नको का व्हायला, आणि तसंही त्यांच्या मारेकऱ्याला तर शिक्षा झालीच आहे, आता त्यांच्या आत्म्याला थोडी तरी शांती मिळायला हवीच ना, म्हणून हे गोडाचं बनवलं आहे. मात्र हे ऐकून आनंदीला खूप वाईट वाटतं आणि आनंदी रडत असते. त्याचवेळी आनंदी म्हणू लागते, आई हे असं.
त्याचवेळी वृंदा काकू म्हणतात, अगं सुधा ही तर रडते आहे, हिच्या डोळ्यात तर आनंद अश्रू आहेत, मग हिला तर गोडाचं पाहिजेच ना. असं म्हणत शलाका ही आनंदीला म्हणते, अगं आनंदी खा ना, तुला जे काही आवडत असेल तर. आनंदी मात्र काहीच बोलत नाही. तिला या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. तर वृंदा काकू म्हणतात, काय झालं आनंदी, अगं एवढं छान गोडाचं बनवलं आहे, जेव ना. तेवढ्यातच शलाका म्हणते, अगं तिच्या भावाला पोलीस कस्टडी झाली आहे ना, मग ती कशी जेवेल, मीच तिला भरवते. असं म्हणत शलाका तिच्यासमोर बाऊल पकडते आणि म्हणते, अगं आनंदी यातला लाडू घे. तर वृंदा काकू म्हणतात, ती काही स्वतःच्या हाताने खाणार नाही, त्यासाठी आपल्यालाच तिला भरवावं लागेल. तर शलाका आणि वृंदा काकू जबरदस्तीने आनंदीला लाडू भरवत असतात आणि आनंदी मात्र नकार देत असते. आणि त्याचवेळी सार्थक येतो आणि विचारतो, काय चालले आहे हे. तर वृंदा काकू म्हणतात, अरे काही नाही, तिला तर आम्ही लाडू भरवत होतो, एवढा आनंदाचा दिवस आहे ना. तर सार्थक म्हणतो, म्हणून असं ही पद्धत आहे का भरवण्याची, आणि आई हे काय चाललं आहे. तर वृंदा काकू म्हणतात, अगं सुद्धा तूच सांग नक्की काय चालले आहे ते. तर सुधाताई सार्थकला म्हणतात, अरे सार्थक, यांना जाऊन आज 13 दिवस झालेत, मग घरात गोडाचं नको का व्हायला, आणि म्हणूनच आम्ही हे गोडाचं बनवलं आहे. मात्र आनंदी खूप रडत असते आणि सार्थक तिला सावरत असतो. तर सार्थक आईला विचारतो, म्हणजे असं, आणि हे असं असतं का, एखाद्याला जर पटतच नसेल तर त्यांच्यावर तुम्ही जबरदस्ती का करताय. तर सुधाताई म्हणतात, सार्थक, तुला आणि आनंदीला फक्त पटत नाही आहे की हे सगळं काही मनोजने केलं आहे, पण त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आम्हाला हे सगळं करावंसं वाटतं. तर सार्थक म्हणतो, खरंच हे सगळं करून बाबांच्या आत्म्याला शांती मिळेल असं तुला वाटतंय का. तर सुधाताई म्हणतात, पण सार्थक तुम्हाला चॅलेंज दिलं होतं ना की सगळं काही सिद्ध होणार आहे. तर सार्थक म्हणतो, हो, त्यांना फक्त कस्टडी झाली आहे, केस संपली नाही आहे आणि सत्य लवकरच ते बाहेर येईल आणि तू जे काही वागत आहेस ना त्या गोष्टीचा तुला नक्कीच पश्चाताप होईल. तर सार्थक हा आनंदीला घेऊन रूममध्ये निघून जातो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सार्थक हा आनंदीला फोटो दाखवत म्हणतो की हे फोटो आहेत की ज्यावरून स्पष्ट दिसतंय की मनोज त्याला गाडी चालवतच नव्हते. हे ऐकताच आनंदीला धक्काच बसतो आणि त्याचवेळी सुधाताई येऊन आनंदीच्या हातातले फोटो खाली फेकून देत म्हणतात, आनंदी, स्वतःच्या भावाला वाचवण्यासाठी अजून किती नाटकं करशील गं, या फोटोवरून सत्य बदलणार नाही. तर सार्थक म्हणतो, एवढंच आहे ना, मग 1 महिन्याच्या आत मी बाबांचा खरा मारेकरी तुझ्यासमोर आणून उभा करेन, आणि मी तसं जर नाही केलं आणि त्यात जर मनोजदादा दोषी असतील हे जर सिद्ध झालं तर मी दुसऱ्याच दिवशी आनंदीला डिवोर्स देईन. हे ऐकताच सर्वांनाच धक्का बसतो. तर आनंदी आश्चर्याने सार्थककडे पाहू लागते आणि हे सगळं काही केदारने ऐकलेलं असतं. केदार मात्र सार्थकचं हे बोलणं ऐकून घाबरून गेलेला असतो. आता सार्थक कशा प्रकारे आनंदीचा भाऊ निर्दोष आहे हे सिद्ध करेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.